शिवसेनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे। लोकसभा निवडणुकीपासून ते पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाला मिळालेले यश अपयश लक्षात घेऊन पक्षात बांधणी केली जाणार आहे। यासाठी सर्वप्रथम अधिवेशन संपताच शिवसेनेत अंतर्गत निवडणुका घेऊन निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पक्षाची रूपरेषा आणि बांधणी केली जाईल। मागील 1.5 वर्षापूर्वीच ही प्रक्रिया होणं अपेक्षित होतं, मात्र जिल्हा परिषद निवडणुका, लोकसभा निवडणुका आणि पालिका निवडणुकांमुळे शिवसेने अंतर्गत निवडणुका होऊ शकल्या नाहीत। शिवसेनेची पक्षांतर्गत निवडणूक अधिवेशन संपताच जुलै महिन्याच्या अखेरीस प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवली जाणार असल्याचं समजतंय। 2003 नंतर पहिल्यांदाच घटनेनुसार पक्षांतर्गत निवडणूक होणार आहे। सूत्रांच्या माहितीनुसार ही निवडणूक डिजिटल म्हणजेच ऑनलाईन आणि प्रत्यक्ष मतदान अशा दोन्ही पद्धतीने 7 टप्प्यात पार पडेल। विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांना सुद्धा त्यांच्या मुख्य नेता या पदासाठी निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे। गटप्रमुख, शाखा प्रमुख, शाखा समन्वयक, विभाग प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, शिवसेना उपनेते, युवा सेना, महिला आघाडी, स्थानिक लोकाधिकार समिती यासह इतर अंगीकृत संघटना, शिवसेना उपनेते आणि शिवसेना मुख्य नेते या पदांची निवड केली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।